म्हणजे तुला मी पहिलाच म्हणलं होतं की जरा अवघड काय विचार आणि म्हणजे खरं तर फूड ब्लॉगर व्हायचं हे माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. कोल्हापुरी लँग्वेज एक अशी इंट्रोड्यूस केली आहे जी ऍक्च्युली कोल्हापूरकर बोलतच नाही. लोकांच्या समोर ही जी कोल्हापुरी म्हणून आणली ती थोडीशी वेगळीच आहे असं मला तर वाटते. तू जेव्हा ट्राय केलंस फूड तर त्यावेळी खूप भारी, म्हणजे तुला खूप पर्सनली खूप आवडलं म्हणून तो रिव्ह्यू टाकलास तू. लोकांकडून काही अशा प्रतिक्रिया आल्यात की नाही हे मला नाही आवडलं, असं कधी घडलंय का तुझं? ब्लॉगर्सची संख्या एवढी झाली की प्रमाणाच्या बाहेर झाली. पण एकाच हॉटेलचा व्हिडिओ 10 जणांनी ज्यावेळी केला त्यावेळी लोकांना कळायचं बंद झालं की बाबा मी नेमका कोणाचा व्हिडिओ बघितला. तुझा सगळ्यात फेवरेट पदार्थ कोणता आहे जो तुला खायला आवडतो? मला बिर्याणीच आवडते. कोलॅबरेशनचे व्हिडिओ जेव्हा तुम्ही करताना तर त्यावेळी बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो की एवढं टेबल भरून सगळं मांडलेलं असतं, जेव्हा ते म्हणतात की आता हे आम्ही संपवणार आहे, ऍक्च्युअली खरंच खातात की आणखी? ज्यांचे पेजेस आहेत ज्यांना पूर्वी जेवढे पैसे मिळायचे कोलॅबरेशनला त्याचं पण प्रमाण कमी आलंय का? भरपूर कमी आले प्रमाण. जे प्रमोशन जे इझिली मिळायचे सुरुवातीला ते आता इझिली नाहीत मिळत. तुला गाणं गायला खूप आवडते, कदाचित आज सिंगर पण असतो मी. याच्या अगोदर तू काय करत होतीस जेव्हा युट्यूब सुरू केलंस? तर त्याच्या अगोदर प्रायव्हेट बँक मध्ये जॉबला गेलो. सुरुवातीला सेल्स पासून केली सुरुवात, त्यानंतर मग कॅशियर, नंतर सेल्स मॅनेजर इथपर्यंत गेलो. इंस्टाग्राम का युट्यूब? युट्यूब. व्हेज की नॉनव्हेज? व्हेज. तांबडा की पांढरा? पांढरा. प्रत्येक गल्लीतनं एक क्रिएटर निर्माण व्हायला लागला. इंस्टाग्राम युएस मध्ये मॉनिटाईज आहे, तिकडून पैसे मिळतात, पण इंडियात मिळतात का? जे फुल टाइम इंस्टाग्राम करतायत, प्रमोशन्स मिळवत आहेत, तरी सुद्धा त्यांना एक मनामध्ये कुठेतरी भीती आहे की अजून 1 वर्षानंतर 5 वर्षानंतर हे बंद पण पडू शकतं. टिकटॉक ज्यावेळी बंद झालं ना त्यावेळी त्या इन्फ्लुएन्सरचे डोळे उघडले की बाबा ऑप्शन बी शोधायला पाहिजे. पण जेव्हा तू एक बँकची नोकरी सोडून इन्फ्लुएन्सर बनण्याचा निर्णय घेतला, मग त्यावेळी घरातल्यानी मम्मीने मला सांगितलं की बाबा तुला मी 1 वर्षभर जास्तीत जास्त सपोर्ट करेन. नमस्कार, सह्याद्री संवादच्या आणखीन एका नव्या कोऱ्या करकरीत अशा पॉडकास्ट मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आणि थँक्यू सो मच आपले व्हेन्यू पार्टनर हॉटेल वृषाली एक्झिक्युटिव्ह कोल्हापूर. आणि वेगवेगळे सब्जेक्ट तर आपण घेऊन येत असतो. जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो किंवा डिनर करायला जातो फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत, तर त्यावेळी आता अलीकडच्या काळामध्ये आपण गुगल रेटिंग्स बघतो की कुठल्या हॉटेलवरती रिव्ह्यू चांगले आहेत किंवा कुठलं फूड चांगलं आहे आणि ते ठरवतो आणि आपण जातो. आणखीन एक नवीन ट्रेंड म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे फूड ब्लॉगर्स वगैरे आहेत, तर त्यांच्यावरती सुद्धा आपण विश्वास ठेवतो आणि ते फूड ट्राय करायला जातो. कधी फूड गणतं, कधी खूपच भारी असतं, असे वेगवेगळे अनुभव लोकांना आलेले आहेत. सो याचा रियालिटी चेक काय आहे, फूड ब्लॉगर्स बद्दल आज बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे आपल्या कोल्हापूरचा फूड ब्लॉगर रोहित खोत. रोहित, कसा आहेस? मस्त, एकदम निवांत. आणि ज्या पद्धतीने तुझे ब्लॉग सुरू आहेत, ज्या पद्धतीने तू पदार्थांच्या टेस्ट लोकांना कळवतो, तर असा एक्सपिरियन्स कधी आलाय का की तू जेव्हा ट्राय केलंस फूड तर त्यावेळी खूप भारी, म्हणजे तुला खूप पर्सनली खूप आवडलं म्हणून तो रिव्ह्यू टाकलास तू आणि लोकांकडून काही अशा प्रतिक्रिया आल्यात की नाही हे मला नाही आवडलं, असं कधी घडलंय का तुझं? नाही कधी, म्हणजे आता भरपूर ठिकाणी तसंच घडत होतं सुरुवातीला. बरं. कारण रॅन्डमली कुणीही मेसेज करायचं की आमच्या हॉटेलला या, मग जायचो बाबा. इन्व्हिटेशन आले, सुरुवातच फूड ब्लॉगिंगची. मग त्यावेळी आल्यानंतर जायचं, व्हिडिओ करायचा, खायचं. नंतर त्या हॉटेलला गर्दी झाल्यानंतर म्हणजे व्हिडिओ त्यावेळी सुरुवातच होती नुसती फूड ब्लॉगिंगची. लोकांना पण माहित नव्हतं की बाबा यांच्यावर किती विश्वास ठेवायचा आहे, किती विश्वास नाही ठेवायचा आहे. म्हणजे आता ते प्रमाण थोडंसं 50% आले. काही ठराविकच फूड ब्लॉगर आहेत की बाबा त्यांचे रिव्ह्यू बघून लोक आता जातात. ओके. मग कसं होतंय, गर्दी झाल्यानंतर त्या हॉटेलमध्ये कस्टमरला परत कसं पाठवायचं यावरून मग थोडं रश्यात चला पाणी वाढवूया. ओके ओके. किंवा गर्दी वाढली, शेफला त्रास व्हायला लागला, शेफ गेला 2 दिवसात, परत टेस्टच वेगळी. असे पण प्रॉब्लेम होतात हॉटेलवाल्यांच्याकडून. ओके. त्यामुळं ही काही कारण आहेत त्याच्या पाठीमागे ज्यामुळं असे काय म्हणतात की लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. पण बोलता बोलता जो टोन आहे आपला कोल्हापुरी टोन आहे, तर त्यावरती सुद्धा बोलायला मला आवडेल. कारण की तुझे जे व्हिडिओज बघतोय आम्ही त्याच्यामध्ये एक युनिकनेस आहे. म्हणजे काय म्हणतात की लास्ट टाइम एक तुझा व्हिडिओ बघितला होता की कोंबडं आलं, कोंबडीचा पाय आला, म्हणजे खूप लँग्वेज वेगळी होती आणि ती ऐकायला खूप भारी वाटली. बाकीच्या लोकांपेक्षा हे थोडंसं काहीतरी युनिक होतं. हे तुला सुचतं कसं, म्हणजे कसं तयार, बिल्डअप कसं झालं हा पॅटर्न? म्हणजे खरं तर फूड ब्लॉगर व्हायचं हे माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. मी घरात रेसिपीज वगैरे बनवायचो, वेगवेगळे पदार्थ करून खायचो, हे चालू असायचं माझं.
मी कंटेंट बनवायलाच मिमिक्री पासून किंवा गाण्यापासून किंवा काहीतरी ऍक्टिंग करून असं प्रकारचं मी करायचा प्रयत्न केला होता, पण ते लोकांना कदाचित नाही आवडलं. आणि लॉकडाऊनच्या काळात जेव्हा मी एक रेसिपी बनवून टाकली सोशल मीडियावर, त्यावेळी असा प्रतिसाद आला की बाबा आता आपण हेच करूया. असं झालं. आणि त्यानंतर मग त्या रेसिपी बघून हॉटेलवाल्यांचे फोन मेसेजेस आले की आमच्या हॉटेलचा एक बनव व्हिडिओ असाच. मग त्यानंतर हे फूड ब्लॉगिंगची जर्नी चालू झाली खरं तर. ओके. आणि तो जो पॅटर्न जो तयार झाला, ज्या पद्धतीने तू स्क्रिप्ट बनवतोस ती हे ऐकायला खूप भारी वाटतं. तर हे कसं तू बिल्डअप करतोस, म्हणजे हे वाक्य, हे शब्द? आता सुरुवात ज्यावेळी मी केली त्यावेळी मी रेग्युलरच फूड ब्लॉगिंग करत होतो, जसं दिल्लीतले करतात, मुंबईतले ब्लॉगर करतात. मग नंतर असं झालं की बाबा गर्दी झाली, ब्लॉगर्सची संख्या एवढी झाली की ते म्हणजे प्रमाणाच्या बाहेर झालं. एकाच हॉटेलचा व्हिडिओ 10 जणांनी ज्यावेळी केला त्यावेळी लोकांना कळायचं बंद झालं की बाबा मी नेमका कुणाचा व्हिडिओ बघितलाय. त्यावेळी म्हणलं मग आपण काहीतरी वेगळं केलं तरच आपण या स्पर्धेत टिकणार आहे, नाही तर नाही टिकणार आहे. म्हणून मग काहीतरी वेगळं करायचं म्हणून जे अगोदरपासून डोक्यात होतच किंवा अगोदरपासूनच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता, मग तो यात प्रयत्न केला मी. एखादा पॅटर्न जेव्हा येतो, सुपर डुपर हिट होतो, तर त्याच्या कॉपीज भरपूर होतात. म्हणजे आता कोल्हापुरी लँग्वेज ही एक अशी इंट्रोड्यूस केली आहे की म्हणजे जे ऍक्च्युली कोल्हापूरकर बोलतच नाहीत, हे असं माझं परसेप्शन आहे की ज्या पद्धतीनं फूड ब्लॉगिंग मध्ये दाखवली जाते लँग्वेज, की एक टोन असतो प्रॉपर की कोल्हापूरमध्ये खायचं म्हणजे असं एक हे आहे. पण कोल्हापूरकर, नॉर्मल कोल्हापूरकराला जर भेटलो आपण तर असं बोलत नाही, आय थिंक सो. तर तुझं काय म्हणणं आहे या फूड ब्लॉगिंगच्या लँग्वेज बद्दल? आता खरं तर मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी माझ्या पण डोक्यात नव्हतं की आपण आपल्या बोलीभाषेत व्हिडिओ करायचे, पण व्हिडिओ बोलीभाषेत करणारे फारच कमी होते. एखाद दुसरा क्रिएटर करत होता पण तो कॉमेडी व्हिडिओज करायचा. मग मी म्हटलं की हे फूड ब्लॉगिंग जर आपण बोलीभाषेत केलं तर, असा मी त्यावेळी विचार केला जेव्हा कोणीच करत नव्हतं फूड ब्लॉगिंग या भाषेत. मग आणि आता भाषेचं जर म्हणलास तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा, टोन थोडासा चेंज होत जातोय. आता जर प्रॉपर कोल्हापूरची भाषा जर बघितली तर म्हणजे जुनी जी लोक आहेत, म्हणजे आता 60-65 वर्षाची जी लोक आहेत जे आपल्याला आता पेटेत बघायला मिळतात, तर त्या लोकांची भाषा टोनिंग हे थोडं वेगळं आहे. आणि लोकांच्या समोर ही जी कोल्हापुरी म्हणून आणली ती थोडीशी वेगळीच आहे असं मला तर वाटते. कारण प्रत्यक्षात जाऊन तुम्ही जर बोलला लोकांच्या बरोबर त्या पेठेतल्या, तर तुम्हाला सुद्धा कळेल की बाबा नाही, कोल्हापुरी भाषा म्हणून जी पुढे आली ती वेगळी आणि ही लोकही वेगळीच बोलतात. प्लस मी जे व्हिडिओ मध्ये भाषा बोलतोय ती आमची ग्रामीण कोल्हापुरी आहे, म्हणजे आमच्या पन्हाळ्याच्या भागात जी काही बोली बोलली जाते ती आमची भाषा आहे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून जी भाषा तू म्हणशील तर एखाद्या वेळेस व्हिडिओ करताना आता समोर कॅमेरे आहेत 2-2, बरोबर आहे, तर मला काहीतरी वेगळं बोलायचं आहे म्हणून मी ज्यावेळी बोलायला जातोय त्यावेळी मग तो टोन सुद्धा वेगळा होते. माझे सुद्धा सुरुवातीचे व्हिडिओ जर मी स्वतः बघितले, तो सुद्धा बघ नंतर वेळ मिळाला तर त्यात माझी भाषा पण ती वेगळी वाटते, जरासा टोन कुठं तर लांबल्यासारखं वाटतोय. म्हणजे ऍक्च्युली ते कॉन्शियसनेस असतोय ना जरा कॅमेरा किंवा रेकॉर्डर पुढे आल्यानंतरचा, तर तो थोडासा इम्पॅक्ट होतोय प्रत्यक्षात बोलताना आणि व्हिडिओ करताना. पण कमेंट्स ज्या बऱ्याचशाच लोकांना बघायला मिळतात लँग्वेज बद्दल, तर त्या खूप विचित्र आहेत तसं बघायला गेलं तर. सो हे थोडंसं बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी फूड ब्लॉगिंग वगैरे किंवा अकाउंट जे आहेत तर ते पर्सनल आहेत, ते कसंही आपण प्रेझेंट करू शकतो, नो डाऊट. मला सांग की तुझं शिक्षण काय झालंय आणि याच्या अगोदर तू काय करत होतास जेव्हा युट्यूब सुरू केलंस? तर त्याच्या अगोदर माझं शिक्षण बीकॉम झालं विवेकानंद कॉलेजला कोल्हापूरमध्येच. मी पन्हाळ्याकडे राहिला, निकमवाडी माझं गाव. तर 10वी पर्यंत शिक्षण तिकडच. त्यानंतर मग सायन्स जरा जमणार नाही, आर्ट्स जरा फारच कमीपणाचं वाटते, अशा एक गैरसमजामुळे कॉमर्स घेतलं. त्या कॉमर्सच्या आयुष्यात पुढे काहीच उपयोग होणार नाही त्यावेळी काय अजिबातच कळालं नाही. त्यानंतर मग कॉलेजला असताना भरपूर ऍक्टिव्हिटीज मध्ये असायचो, युथ फेस्टिवल असू दे, एनसीसी असू दे, एनएसएस असू दे, सगळ्यात पार्टिसिपेट असायचो. त्यानंतर मग लॉला ऍडमिशन घेतलं आणि त्याचबरोबर मी एमपीएससीचा अभ्यास पण करत होतो. मग एमपीएससी आणि लॉ या दोन्ही गोष्टी एवढ्या अवघड आहेत की त्या एक फुल फोकस देऊन एकच कोणतं तर करायला पाहिजे. त्यामुळे मग लॉ बंद केलं मी मध्येच आणि एमपीएससी चालू ठेवलं. ते पण एक 4-5 वर्ष मी केलं. म्हणावा तसा अभ्यास होतच नव्हता माझ्याकडनं, हे माझं स्वतःला मी ऑब्झर्व केलं आणि मग ते बंद करायचा निर्णय घेतला. त्यानंतर मग प्रायव्हेट बँकमध्ये जॉबला गेलो. सुरुवातीला सेल्स पासून केली सुरुवात, त्यानंतर मग कॅशियर, नंतर सेल्स मॅनेजर इथपर्यंत गेलो. मग आता कंटेंट क्रिएशन मध्ये किंवा सोशल मीडियावर ऍडव्हर्टायझिंग क्षेत्र जसं फास्ट व्हायला लागलं, अपडेट व्हायला लागलं,
त्यातनं अर्निंग सुरू झालं त्यावेळी मी निर्णय घेतला की बाबा ठीक आहे, आपण आता जॉब बंद करूया, एखादा साईड बिझनेस चालू करू आणि हे बाकीचं करू. जेव्हा तू याची सुरुवात केलीस युट्यूब साठी, तर असं ऑब्व्हियसली झालं नसणार आहे की पहिलेच चॅनल सुरू केले आणि खूप बूस्ट मिळालंय त्याला. त्याच्या अगोदर तू काही प्रयत्न केले होतेस का? मी माझा पहिला युट्यूबचा चॅनल 2014 ला चालू केला. सुरुवातीला युट्यूब चॅनल वगैरे या गोष्टीच माहित नव्हत्या, कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पहिला तो स्क्रीन टच मोबाईल घेतला, त्यावेळी आम्हाला युट्यूब वगैरे प्रत्यक्षात कळायला लागलं. त्याच्या अगोदर नेट कॅफेमध्ये मित्रांच्या बरोबर वगैरे गेलो तर गेम्स वगैरे खेळायचे, युट्यूबवर व्हिडिओ वगैरे गाणी वगैरे लावलेले असायचे, तेवढंच माहित होतं. पण चॅनल कसा काढायचा, तो आपल्याला पण काढता येतो, आपण पण व्हिडिओ टाकू शकतो, या गोष्टी काहीच माहित नव्हत्या. मग 2014 ला या गोष्टी समजल्यानंतर मी स्वतःचा युट्यूब चॅनल चालू केला होता. पण त्याच्यावर आसपासचं काहीतरी मी शूटिंग करून टाकायचो, कारण माझ्याकडे मोबाईल 2014 ला असला, 13 ला असला तरी कॅमेरा 2 वर्ष आधी होता माझ्याकडे आणि मी त्याच्यात फोटो वगैरे काढायचो. घरात बाबांनी घेतलेला होता कॅमेरा आणि त्याच्यावर फोटो काढणे, व्हिडिओ शूटिंग करणे हे चालू असायचं. मग तेच व्हिडिओ मी नंतर युट्यूबला अपलोड करायचो. मग त्यानंतर स्वतःच काहीतरी करावं म्हणून 2016 ला स्वतःचा एक युट्यूब चॅनल केला ज्यात मी स्वतः आहे. मग व्हॉट्सअपवर आलेले जोक वगैरे असतील तर ते गल्लीतल्या मित्रांना घ्यायचं सोबत, ते अरेंज करायचं आणि त्याचा एक ऍक्ट करायचा तयार आणि मग ते युट्यूबला अपलोड करायचं. ओके. आता हा चॅनल चालू केला आम्ही सुरुवातीला. अच्छा अच्छा. तर आता एवढे व्हिडिओज तू अपलोड केलेले आहेस, एवढे फूड ट्राय केलेस, चिकन असेल, मटन असेल, व्हेज मधले असतील, खूप सारे पदार्थ आहेत. तुला काय काय बनवता येतं? मलाच तसं सगळंच बनवता येतं. सगळं बनवता येतं बऱ्यापैकी. जरी एखादं बनवता येत नसेल तर काय, एखादा व्हिडिओ बघितला किंवा रेसिपी ऐकली तरी सुद्धा आपण ते ट्राय करू शकतोय. ओके. कारण कसं कुकिंग मध्ये एक बेसिक गोष्टी असतात काही, फोडणी, गॅसचा ताव किती ठेवायचा, जाळ किती पाहिजे, या बेसिक गोष्टी माहित असल्या की कुकिंग सगळ्यांनाच जमू शकते. बाकी चपाती लाटणे, भाकरी थापणे वगैरे या काय चौकोनी सुद्धा, त्रिकोणी सुद्धा चालते की, चालतात का तुकडं मोडून. पण आपल्याकडे का असं परसेप्शन झालं मला कळत नाही की भाकरी गोलच पाहिजे किंवा चपाती गोलच पाहिजे, चौकोनी तरी टेस्ट तीच लागणार. पण कसं आहे, चौकोन आणि गोल मध्ये काय फरक पडतोय, जरा भाजताना चारी बाजूने एका वेळी भाजलं जात नाही, मग ते चौकोनाचा कोपरा कच्चा राहणार, ते मधलं भाजलं जाणार, असं होऊ शकते. त्यामुळे मग ते गोल सुरुवातीची माणसं फार हुशार होती त्या. म्हणजे जर तुम्ही विचार केला नसेल अशा बाबतीत, मी तर विचार केला नव्हता, आपण त्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे, कोपरे चांगले भाजले गेले पाहिजे. आणि ते गोल जे कधी होते, जेव्हा चारी बाजूने व्यवस्थित थापलं जाते त्यावेळेस ते गोल होते. मग ते त्रिकोणी होणार त्यावेळी एखादं पातळ झालेला असणार कोपरा, मध्ये जाड राहिलेला असणार. जर प्रॉपर तुम्ही त्रिकोण आकारच द्यायचा असला आणि करायचं असले तर होऊ शकते. म्हणजे आता हॉटेलमध्ये वगैरे आपण वेगवेगळ्या प्रकारचे नान वगैरे खातोय, ते वेगवेगळ्या आकाराचे असतात. करेक्ट. असं नाही की ते भाजतच नाही, पण ते सुरुवातीला शोध लावताना तर तसा येणं लावला असेल असं मला वाटते. जर का रेटिंग्स द्यायचे असतील की मी हे पदार्थ खूप भारी बनवतो, असे 5 पदार्थ तू सांगू शकशील का, की 5 नंबरला हे, 4 नंबरला हे, 3 नंबरला हे, 2 नंबरला हे? कांदा भजी मी सगळ्यात एकदम बेस्ट बनवते, कारण आता मी बिझनेस पण चालू केलेला कांदा भजीचा आहे अजून. फक्त मी स्वतः तिथं आता नसतोय प्रत्यक्षात. त्याची काय सिक्रेट रेसिपी वगैरे आहे? सिक्रेट असं काय नाही, मी त्याची रेसिपी माझ्या चॅनलला पण अपलोड केलेली आहे. पण शेवटी कसं आहे, ते जे म्हणलो ना बेसिक, गॅसचा ताव किती पाहिजे, ती सोडताना कशी सोडली पाहिजे वगैरे, या ज्या गोष्टी असतात ना, शेवटी त्या प्रत्येकाच्या कला असतात. बरोबर आहे. त्याला जो लोक मग ते हातची चव वगैरे म्हणतात, ते हातची चव नसते, ते काहीतरी सापडलेली टेक्निक असते. टेक्निक वरती पण टेस्ट ठरते. जेव्हा चिकन बनवतात, कोणी मटन बनवतात, जर एखादा चिकनचा पीस प्रॉपर भाजलेला असेल ना, त्याला प्रॉपर तेवढ्याच प्रमाणात तेल पडलं असेल, तेवढ्याच हिटवर भाजला असेल, तर हिटवर सुद्धा कसं आहे, एखादं कमी हिटवर तुम्ही जास्त वेळ भाजलं तर ते आतून भाजत येतं. बर. एकदम हिट लावली तुम्ही तर ते वरणच फक्त भाजलं जाते. ओके. मग ते आतलं कच्चं राहणार, मग ते त्यावर टेस्ट ठरतेच तुमची. ओके. 4 नंबरचा पदार्थ बिर्याणी. कुठली बिर्याणी? मटन, चिकन, कोणत्याही प्रकारची, व्हेज, मटन, चिकन. ओके. 3 नंबर मग रेग्युलर भाताचे प्रकार. ओके. वेगवेगळ्या भाज्या. ओके. आणि 2 नंबरला सगळ्यात ऑमलेटचे काही पदार्थ असतील ते. आणि 1 नंबरला म्हणजे टॉप वाले एक का? टॉप वाले म्हणजे मी 5 कडनं टॉप मधनं. अच्छा. ओके. मग सगळ्यात भारी तू कांदा भजी बनवू शकतोस. त्याच्यानंतर मग 5 नंबरला काय तर लास्ट सांगा. भडंग बनवू शकतोय चांगला मी, जो सगळ्यांना आवडतोय मी बनवलेला. मग याच्यामध्ये पण काही सिक्रेट आहे की काय? कधी पण टेक्निक आहे? ते कसं झाले, कदाचित घरच्यांना कुणाला माझ्या एवढा चांगला बनवायला येत नाही, त्यामुळे ते मी टॉपला समजतो.
ओके, म्हणजे असं पण असू शकतं. तुझी एक रेसिपी खूप भारी वाटली होती मला, म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा तुझा व्हिडिओ बघितला होता की राहिलेला चिकनचा रस्सा, त्याच्यानंतर भात आणि त्याची एक विशिष्ट बिर्याणी बनवली होती. हे म्हणजे तू इन्व्हेंट केली होतीस की तू कुठून बघून रेफरन्स वगैरे? म्हणजे घरी जनरली लहानपणापासूनच आमच्यात राहिलं तसं की मम्मी बनवायची, तेव्हाच त्याचा शोध लागलाय मला. आणि बऱ्याच घरात तशी बनते ती, असं काय नाही की मी ती इन्व्हेंट केले. बऱ्याच घरात आजपर्यंत जर तुम्ही त्या रेसिपीच्या खालच्या कमेंट वाचल्या तर बऱ्याच जणांची अशी पण आहेत कमेंट की आम्ही असंच करतो, आम्ही असंच करतो. कोण म्हणते की ते कटाच्या आमटीचं सुद्धा करून बघा, म्हणजे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तो ऑप्शन चांगला आहे. कटाच्या आमटी मध्ये तुम्ही भात करून बघा. तुझे व्हिडिओ मध्ये नेहमी आम्ही बघत असतो की काही ना काही तू वेगळं ट्राय करत असतोस की ह्याच्यामध्ये हे ऍड करा. आता म्हणजे बघितलेलं नसतं कधी आपण असे पदार्थ, तू ट्राय करत राहतोस. कुठले कुठले ट्राय केले त्यांनी खूप भारी लागले तुला, आणि तुला असं वाटतं की हे माझ्या नावावर पेटेंट व्हायला पाहिजे किंवा याचा शोध मीच लावलाय? अशा कुठल्या फार अशा काय रेसिपी नाही आहेत, म्हणजे आता तसं जरी असेल तरी आता पटकन आठवणार पण नाही मला. पण आता हे रश्याचं वगैरे जर म्हणला ना तर तसं ते माझं म्हणता येणार नाही, मी आत्ताच बोललो तुम्हाला. मग मी रश्यात भात होतोय तर रश्यात मॅगी पण एकदा बनवली. बरं. मला पर्सनली नाही आवडली, पण ज्यांनी ज्यांनी खाल्ली त्यांना ती म्हणजे अप्रतिम वाटली. रेग्युलर मॅगीपेक्षा ती रश्यातली मॅगी एकदम भारी वाटली. मग त्यातल्या एकानं मला असं सजेस्ट पण केलं की आळणी रश्यात तू ती करून बघ. ओके. मग ती आळणी रश्यातली मला जरा त्यापेक्षा बेटर वाटली. ओके. आता एवढं तू ट्राय करतोस, बऱ्याचशाच हॉटेल्समध्ये जे कोलॅबरेशन असतात, टेस्ट करतोस किंवा स्वतः खातो, तर बऱ्याच जणांना हा प्रश्न असावा कदाचित की एवढं तुम्ही ट्राय करताय, एवढं खातात, म्हणजे हेल्थची काळजी कशी घेता तुम्ही? म्हणजे हिट वाढू शकते, वजन वाढू शकतं, कंटिन्यूस खायचं काय, याच्यासाठी काय उपाययोजना करतोस अगोदर? उपाययोजना म्हणजे तर आता आपल्याला माहित आहे आपल्याला प्रमोशनच्या निमित्तानं बाहेर खावं लागणार आहे सारखं सारखं, तर शूटिंग पुरतं थोडंफार खाणं या गोष्टी कंट्रोलमध्ये असतात आपल्या. म्हणजे आपण खायचं तेवढंच, थोडंसं टेस्ट बघायची लोकांना सांगण्यापुरती, किंवा रोजचा वर्कआउट असला पाहिजे आपला. ओके. शूटिंग सोडून बाकी इतर वेळी आपण घरी वगैरे ज्यावेळी असतो त्यावेळी मग हेल्दी फूड खाल्लं गेलं पाहिजे. नाहीतर मग बाहेर पण तेच खातोय तुम्ही, घरात पण तेच खाताय, मग ते थोडं अवघड होते. मग काही अशा गोष्टी मग करावं लागतात प्लॅन. ओके. तुझा सगळ्यात फेवरेट पदार्थ कोणता आहे जो तुला खायला आवडतो? मला बिर्याणीच आवडते, म्हणूनच तर मी ती शिकून घेतली. 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या शिकून घेतल्यात. नाही, भरपूर लोक कमेंट सुद्धा करत असतात, म्हणजे फूड साऊथ इंडियन पण मला आवडते जास्त. ओके. म्हणजे भरपूर खातोय मी, इडली असू दे, आंबोळे असू दे. ओके ओके. तेल न घातलेलं साऊथ इंडियन जरा जास्त, डोसा वगैरे पेक्षा इडली, आंबोळे वगैरे असं. कोलॅबरेशनचे व्हिडिओ जेव्हा तुम्ही करता ना, तर त्यावेळी बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो की एवढं टेबल भरून सगळं मांडलेलं असतं, म्हणजे काय काय मोठ्या मोठ्या थाळ्या, वेगवेगळी नावं असतात, रावण थाळी, कुंभकर्ण थाळी, हे थाळी ते थाळी, इतकं त्याच्यामध्ये असतं, 10 भाकरी असतात. तर जेव्हा ते म्हणतात की आता हे आम्ही संपवणार आहे, ऑब्व्हियसली जेव्हा व्यक्ती कॉमन पीपल जेव्हा खायला बसतो तर त्यावेळी तेवढं संपणार नाहीये, पण तरी सुद्धा ते क्लेम करतात की आता मी हे सगळं खाणार आहे, मी हे सगळं संपवणार आहे. ऍक्च्युअली खरंच खातात की आणखी नाही? आता काही जे खाणारे आहेत क्रिएटर, तुम्ही बघितले पण असाल की संपवतात, आपल्या समोरच संपवलेलं दाखवले त्यांनी, त्यांचे चॅनल आहेत युट्यूबला, सगळं आपल्या समोरच खातात, ते कॅमेरा कंटिन्यू चालू असतोय. ओके. त्याच्यामध्ये नाही खात तेवढं. कारण की इतकं ते बघताना सुद्धा कधी कधी थोडस असं विचित्र वाटतं. मग ते आता तू जसं ट्राय करतोस की थोडं ट्राय करतोस, नंतर चांगलं आहे काय आहे रिव्ह्यू देतोस, म्हणजे हॉटेलवाले ते राहिलेल्याचं काय करतात? नाही, सुरुवातीलाच आम्ही एकतर सांगितलेलं असं, 5 स्टार हॉटेलमध्ये जर बघायला गेलं तर मला अलीकडेच तो नियम त्यांचा लक्षात आला, कारण आम्ही काय हॉटेलमध्ये काम केलेलं नाही किंवा हॉटेल मॅनेजमेंट वगैरे आम्ही नाही केलेलं, त्यामुळे काय माहित नव्हतं. ज्यावेळी आम्हाला कळालं त्यावेळी म्हणजे खरोखर डोक्याला हात लावला. तर तुम्ही एखादी ऑर्डर केली आणि तुम्ही जरी नाही खाल्ली, आता बऱ्याच 5 स्टार हॉटेलला फेस्टिवल वगैरे असतात, तर तिथं 900 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये एकदा भरली की तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकताय. मग ऑर्डर दिली, मागवली, जरी नाही खाल्ली, फक्त फोटो काढून परत पाठवले. आता मध्ये एका तसं फेस्टिवलला मी गेलो होतो, जर त्याचे व्हिडिओ घ्यायचे म्हणून, तर आम्ही व्हिडिओसाठी डिश मागवायचो आणि त्याचे फोटो काढल्यानंतर न्या म्हणून सांगायचो परत. ओके. मग एक 5-6 डिशचे फोटो काढून न्या म्हणून सांगितल्यानंतर तो बोलला शेवटी वेटर की साहेब हे वेस्टच होणार आहे, तुम्ही खावा.
मग मी त्यांना विचारल्यानंतर मला कळालं की 5 स्टार मध्ये एकदा मागवलेली तशीच नेऊन परत दुसऱ्या कस्टमरला रिपीट होत नाही ती. बर, ते वेस्ट जातं. वेस्ट म्हणजे डिरेक्टली डस्टबिन मध्येच जाते ते. म्हणजे ते मला विचित्र वाटलं. तेव्हापासून एक तर मी सांगतोय क्लिअरली की तुमच्यातलं तिथं कोण खाणार असेल तर, किंवा मी सोबत मग किती घेऊन येऊ, तुमचं किती देणार आहे. कारण बरेचसे व्हिडिओ जे स्पॉन्सर असतात ना, जे हॉटेलवाले, त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या ज्या फेमस डिश आहेत, ज्यांच्या ज्या चांगल्या डिश आहेत, त्या लोकांना दाखवायच्या असतात व्हिडिओ मधनं. मग ते सगळं करून आणतात आणि टेबलवर ठेवतात. मग आम्ही पण तेवढं खाऊ शकत नसतोय, किंवा हॉटेलमध्ये जे वेटर वगैरे असतात त्यांना पण काहींना द्यायचं नसते ते. त्यांचे काहीतरी रूल वगैरे असतील. मग त्यावेळी मी सांगावं किती लोकांना मी घेऊन येऊ सोबत, किंवा किती जणांचं देणार आहे तुम्ही, पण मात्र करू नका, आम्हाला व्हिडिओसाठी एवढं द्या, बाकीचं तुम्ही अरेंज करा काय असेल. अच्छा, म्हणजे वेस्ट तर जायला नको आहे. हा, म्हणजे मला बऱ्याच वेळेला वाटतंय त्यामुळे मी आता अलीकडं तुम्ही जर माझी प्रोफाईल चेक कराल तर भरपूर हॉटेलचे मी प्रमोशनच कमी केलेत. ओके. मी ट्रॅव्हलच अलीकडं फार करायला लागले. फूडचं थोडं, कारण ही एकच गोष्ट नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यामुळे जरा फूड आता थोडं कमी करूया असं झालंय माझं. ते वेस्ट होणं असू दे, किंवा हॉटेलवाल्यांचं फसवणूक असू दे, आम्हाला देताना वेगळं, सुरुवातीला जो आपला मुद्दा झाला, आम्हाला देताना वेगळं, कस्टमर आमचे व्हिडिओ बघून गेल्यानंतर त्यांना देतानाच वेगळं. ह्या गोष्टी हल्ली जरा जास्तच व्हायला लागले. आणि बॅक टू बॅक इतके चॅनेल सुरू झाले इंस्टाग्राम वरती, म्हणजे बघते ती व्यक्ती एकतर व्लॉग तर सुरू करते किंवा फूड व्लॉग तर सुरू करते. तर तुला असं वाटत नाही, एक तिखट प्रश्न असा थोडासा आपला फूड बद्दल प्रश्न बोलणं सुरू आहे, तर तिखट एक प्रश्न टाकतो की इंस्टाग्राम वरती फूड ब्लॉगरची खूपच गर्दी झाली असं तुला वाटतंय? हो, भरपूर गर्दी झाली. कोल्हापूर सारखं बारक्या शहरात एवढी गर्दी आहे, तर मग तुम्ही विचार करा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किती गर्दी आहे. ज्यांचे पेजेस आहेत, ज्यांना पूर्वी जेवढे पैसे मिळायचे कोलॅबरेशनला, त्याचं पण प्रमाण कमी आलंय का? भरपूर कमी आले प्रमाण. जे प्रमोशन जे इझिली मिळायचे सुरुवातीला, ते आता इझिली नाहीत मिळत. म्हणजे पहिला जर का आपण एक 3 वर्षापूर्वी जर का विचार केला तर एक साधारण ऑन अन ऍव्हरेज अमाऊंट काय असायची एका हॉटेल प्रमोशन? आता तुम्हाला मी खरं सांगायचं तर माझंच तुम्हाला मी सांगतो, मी ज्यावेळी रेसिपी बनवायला चालू केलं लॉकडाऊन मध्ये, मग लॉकडाऊन संपलं सुरुवातीचं पहिलं, त्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये रेसिपी बऱ्याच व्हायरल झाल्या. मग लॉकडाऊन संपल्यानंतर मला एका हॉटेलवाल्यांनी प्रमोशनसाठी विचारलं, मला माहित नव्हतं. मग माझे इकडे तिकडे फोन करायला वगैरे चालू झाले, अरे बाबा असं आले काय करायचं. मग मित्र ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये त्याला विचारलं, आणि एक कोणतरी डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करतोय त्याला विचारलं बाबा कसं डील करायचं आहे. आणि त्या व्हिडिओला मी सुरुवातीला 10,000 रुपये घेतले होते. आणि मग कॅमेरामन बोलवणे वगैरे अशी अरेंजमेंट, आता जसं आपलं पॉडकास्टला अरेंजमेंट तशी ते अरेंजमेंट मला करायला लागली. आणि शूट जवळजवळ 4 ते 5 तास माझं चाललं होतं. ते पहिल्यांदा मी ब्लॉग केला होता, प्रमोशनल व्हिडिओ केला होता, आणि त्यावेळी मी 10,000 घेऊन केलं होतं. परत नंतर मग ते थोडं जरासं बॅकफुटला गेलं, परत मी जॉब करायला लागलो, मध्ये गॅप पडला. पण ज्यावेळी परत इंस्टाग्रामवर सगळ्या या गोष्टी चालू झाल्या नव्यानं, त्यावेळी, आणि मी तो जो व्हिडिओ केला होता 10,000 घेऊन, त्यावेळी माझी अशी प्रोफाईल नव्हती कुठं. जे कोल्हापूर मधले जे फेसबुक पेज ग्रुपचे आहेत, जे मोठे मोठे होते 2-2.5 लाख मेंबर्सचे वगैरे, त्या ग्रुपवर मी ते व्हिडिओ टाकायचो. त्या ग्रुपवर टाकायला मी तेवढे पैसे घेतले होते. माझी स्वतःची प्रोफाईल अशी कुठलीच ग्रो नव्हती त्यावेळी. मग 2 वर्षाचा गॅप, आणि त्यानंतर मी ज्यावेळी मार्केटमध्ये आलो त्यावेळी 1500 पासून मग परत चालू केलं. तर सध्याच्या घडीला एका इन्फ्लुएन्सरला ऑन एन ऍव्हरेज किती पैसे मिळतात? आता बऱ्यापैकी 10,000 फॉलोअर तर एखाद्याचे पटकन होतात. फॉलोअरची संख्या वाढवायला वेगवेगळ्या ट्रिक्स पण आलेत आता. पैसे देऊन पण फॉलोअर मिळतात. 10,000 फॉलोअर केले पेजचे, 2,000 जरी असले तरी रीच जात असतो. 15,000 20,000 असा व्हिडिओचा रीच जात असतोय. त्यामुळे कमीत कमी 1,500 रुपये घेणारे आता आहेत ब्लॉगर. ओके. म्हणजे बार्टरवर करणारे पण काही आहेत की तुम्ही मला जेवण द्या, मी व्हिडिओ करतो, असे पण आहेत. परत मग आता मी जर म्हणाल तर वैयक्तिक मी आता 20च्या खाली नाही शक्यतो घेत. म्हणजे केलं तर मी आता तेवढंच काम करतोय. मला चांगलं वाटते, मला वाटते की बाबा हे मी जे दाखवले तेच लोकांना पण देणार आहे. शक्यतो विश्वासघात करणार नाही. आता 19-20 चवीत होत असते, म्हणजे आता मला जे आवडले ते तुला आवडेल असं काही सांगता येत नाही. करेक्ट. आता मी पांढरा रस्सा प्यालो वा म्हणलो, शक्यतो मी माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये जेवणाची स्तुती फार अशी नाही करत की नाद खोळा आहे. ते खूप जबरदस्त आहे.
मॅगी नंबर. मग ते जरा ते पण मी कमी केले, म्हणजे पदार्थाची स्तुतीच नाही करायची, म्हणजे लोक ठरवू देत जाऊन मी फक्त दाखवायचं काम करतोय की हे मिळतंय या हॉटेलमध्ये. म्हणजे ट्रान्सपरन्सी राहते आपल्या फॉलोअर्स मध्ये पण आणि आपल्यामध्ये पण. मग जेव्हा मला प्रमोशनल व्हिडिओ समोर न येतात त्यावेळी पण मी म्हणतोय मी एवढे चार्जेस घेतोय, मी करताना 4च कामं करतोय महिन्यातनं. ओके. तुम्हाला ठीक वाटत असेल तर आपण पुढे जाऊया. मग त्यांचे रिव्ह्यू वगैरे बघूनच जे काय असेल ते फायनल करतोय. ओके. म्हणजे मिळकतीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर फक्त 4 ते 5 वर्षांमध्येच हा ग्राफ डिक्लाइन थोडासा आपण म्हणू शकतो की पैशाच्या बाबतीत. तर एखाद्या व्यक्तीनं जर का ठरवलं, एखादा नवीन मुलगा आहे तो ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलाय, तो म्हणतोय की मी ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणार आहे, तर त्यानं करावं की नाही? कारण की ज्या पद्धतीनं आपण इन्फ्लेशन बघतोय मार्केटमध्ये, की बऱ्याच वेळा एकसारखेच वेगवेगळे इन्फ्लुएन्सर बघायला मिळतात, त्यामुळे स्पर्धांमुळे पैशाची मिळकत सुद्धा कमी होते. तर त्या लोकांनी काय करावं? तुझं काय सजेशन आहे? आपलं मग जे भारतीय इकॉनॉमिक्स आहे, जे आपण म्हणजे मी आता कॉमर्स मध्ये जे शिकलो, ते पुरवठा कमी असला की मागणी सुद्धा जर कमी असली तर सगळं मॅनेज असते. पुरवठा कमी असला मागणी वाढली तर ते थोडं इम्बॅलेन्स होते. त्या पद्धतीनं लवचिक असं सगळं झालेलं आहे. तसंच आहे. तर ते आता मार्केटमध्ये एवढे ब्लॉगर्स झालेत, हॉटेलवाल्यांना असू दे किंवा व्यावसायिकांना सुद्धा एवढे ऑप्शन झालेत की ते इझिली डील करू शकतात. त्यांच्या हातात गोष्टी आहेत. ब्लॉगर्सच्या किंवा इन्फ्लुएन्सरच्या हातात गोष्टी राहिलेल्याच नाही. अगोदर उलट होतं. डिमांड होती की बाबा हा या माणसाकडनं आपल्याला ते काम करून घ्यायचं आहे. आता एवढं नाही झालेलं, पण पुढच्या 2 वर्षात 100% त्या गोष्टी होणार आहेत. तुमचे 1 मिलियन वगैरे फॉलोअर्स असतील तर ते वेगळ्या कॅटेगरीत तुम्ही जाताय, ती गोष्ट वेगळी. पण आता सगळेच आपण 20-30,000 50,000 फॉलोअर्सच्या रेंजमध्ये, तर मग तिथं अवघड आहे सगळं. ओके. मग युट्यूब हा एक चांगला सोर्स आहे असं म्हणू शकतो. म्हणजे जे आपल्याला प्लॅटफॉर्मच पैसे देतोय, जिथं स्पॉन्सरशिपचा काहीच संबंध नाही, तिकडं लक्ष द्यावं. आणि तसं लक्ष देऊन काम करणार असेल तरच यात उतरावं. मला युट्यूबवर करायचंय, फेसबुकवर सुद्धा मॉनिटायझेशन होते, फेसबुकवर करायचा, युट्यूबवर करायचा, मला माझा कंटेंट बनवायचा आहे, मला ह्या गोष्टी चांगल्या जमतात आणि मला त्याच करायच्या, त्यावेळी मग त्यात उतरावं मी. ओके. चांगला एक मेसेज आहे नवीन येणाऱ्या इन्फ्लुएन्सर साठी. एक आपला रॅपिड फायर राऊंड असतो, तर त्याच्यामध्ये मी 2 टर्म्स तुला सांगेन, त्यातलं एक तुला चॉईस करायचं. ठीक आहे? अवघड पण विचार. एकदम इझी असणार आहे, अवघड काही नाही. इंस्टाग्राम का युट्यूब? व्हेज की नॉनव्हेज? व्हेज. ओके. चिकन की मटन? ओके. बिर्याणी की तांबडा पांढरा? बिर्याणी. तांबडा की पांढरा? ओके. व्हेरी नाईस. म्हणजे ज्या पद्धतीने अपेक्षित होती तर तशीच उत्तरं रोहितने दिलेली आहेत. आता रॅपिड फायर मध्ये तू व्हेज नॉनव्हेज मध्ये तुला जास्त व्हेज आवडतं असं म्हटलंस. ऍक्च्युली तुझे व्हिडिओज बघताना नॉनव्हेजचा हा किती मोठा फॅन आहे असं कदाचित वाटू शकतं जे बघताय ते. व्हेजचा फॅन म्हणजे तुला खरंच जास्त व्हेज आवडतंय? होय, व्हेजच जास्त आवडते. कारण विचार करा तुम्ही, आपण महिन्यातनं एकदा नॉनव्हेज जर खात असेल किंवा आठवड्यातनं एकदा खात असेल तर जास्त क्वांटिटी कुठल्या गोष्टीची आहे? तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच व्हेज जास्त आवडत असते, म्हणजे कधीतरी मिळते म्हणून नॉनव्हेज जास्त प्रिय असते. त्या गोष्टीकडे अट्रॅक्शन असते ना. अच्छा. पण मला खरोखरच ते जर सोडलं, बाजूला ठेवलं, तर मला व्हेजच आवडते. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले की मला साऊथ इंडियन पदार्थ आवडतात, कांदा भजी आवडते. तर व्हेज मध्ये काय बनवू शकतोस? जसं नॉनव्हेज मध्ये भारी बिर्याणी बनवू शकतोस, व्हेज मध्ये काय बनवू शकतोस? व्हेज मध्येच ती व्हेज बिर्याणी. जसं सांगितलं मी, कांदा भजी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या भाज्या वगैरे असतील ना, तर त्यांचे सुद्धा मस्त भजी होतात. मेथीची भजी करून बघायची, चांगली होते. म्हणजे अशा वेगवेगळ्या भाज्यांची सुद्धा भजी चांगली होती. म्हणजे ते तळणं वगैरे जरी नको असेल तर त्याची सूप घ्यायची वेगवेगळी. आता मुगाचं कळण वगैरे म्हणजे भरपूर घरात केलं जाते, शक्यतो ब्राह्मण घरात वगैरे जे केलं जाते ते मला माहित नव्हतं. मला माझ्या बहिणीची मैत्रीण करायची आणि मला बहिणीनं सांगितलं, मी त्यावेळी करून बघितलं. तुम्ही हॉटेलमध्ये 60 रुपये देऊन 120 रुपये देऊन जे सूप पिताय ना कोणतंही, हे जर तुम्ही घरी प्याला तर ते कधी शक्यतो पिणार नाही, अशी गोष्ट आहे ती. मुगाचं फक्त जास्त पाणी घालून मूग उकडायचे आणि त्याचं जे सूप होते, म्हणजे जसं आपण मिसळला मटकीचा स्टॉक वापरतो तसं मुगाचा स्टॉक, त्याला फक्त तुपाची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. त्यात लसूण पाहिजे असला तर टाकायचा. आणि एकदा पिऊन बघतो सुद्धा स्वतः घरी, आणि मला त्याची चव सांग. तुम्ही सुद्धा बघणाऱ्यांनी जर ट्राय करा आणि
व्हिडिओला कमेंट करा कसं झालं होतं मुगाचं, स्पेशली मुगाची कमेंट करा. मस्ट ट्राय. नक्की ट्राय करून बघायला पाहिजे. तर म्हणजे हे जे आपलं तांबडा पांढरा वगैरे जे आहे ना, जे कोण नॉनव्हेज आजपर्यंत खाल्लं नाही, जे प्रॉपर व्हेजिटेरियन आहेत, त्यांनी हे करून बघा. पांढरा रस्सा काय फार वेगळा नाही. ओके. तसंच लागतंय. आणि व्हेज पांढऱ्या रस्स्यामध्ये सुद्धा आपला जे अख्खा मसूर असतोय त्याचा स्टॉक वापरतात, ते पण सेम तसंच थोडस पोचते तिथपर्यंत. अच्छा, म्हणजे व्हेज मध्ये सुद्धा चांगली एक्सपर्टी आहे. हा, म्हणजे व्हेज मध्येच तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट आहेत. तुम्ही नॉनव्हेज खायला गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी तीच टेस्ट मिळते. फार फार तर चिकन, मटन आणि मासे या 2 गोष्टीत जरा वेगवेगळी तुम्हाला चव बघायला मिळणार, पण शक्यतो तिथपर्यंतच जाते ती. आता रानभाज्या आम्ही पावसाळ्यात खातोय, जवळजवळ 8 ते 9 प्रकारच्या रानभाज्या खातोय, तर त्या प्रत्येक रानभाजीची टेस्ट सुद्धा वेगवेगळी आहे. बर. आणि ते एक फील होते की खाताना. त्यामुळे व्हेज मध्ये जेवढं काय आहे ना, त्याच्या पलीकडं काय नाही मग दुसरं नॉनव्हेज वगैरे मध्ये नाही. आणि थोडस वेगळं पण तुझ्या व्हिडिओ मध्ये पण अलीकडे बघायला मिळतंय की ओपन स्पेस मध्ये, शेतामध्ये चुलीवरती तू शेंगा शिजवतोयस किंवा सोबत गाणं म्हणतोयस. म्हणजे ही एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे. तुला गाणं गायला खूप आवडतं? काय जरा बेसिक शिकलो मी कॉलेजला असताना. ओके. ते गाण्याच्या फी पण त्यावेळी भरपूर होत्या, त्यामुळे प्रॉपर शिकता नाही आलं, नाहीतर मग कदाचित आज सिंगर पण असतो मी. अरे वा. ओके. पण आता हा एक काय म्हणतात की तुझं एक करिअर होतंय आता सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू, पण जेव्हा तू एक बँकची नोकरी सोडून इन्फ्लुएन्सर बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा फॅमिलीची रिएक्शन ऑब्व्हियसली सर्वसामान्य घरामध्ये हे असतं की महिन्याला एवढे एवढे पैसे येत आहेत, इनफ आहे आपल्यासाठी, पण हे काय मध्येच तुझ्या घरच्यांची रिएक्शन काय होती? नाही म्हणजे फार मला सुद्धा त्रास झाला निर्णय घेताना त्यावेळी, कारण असं ठोस काय हातात नव्हतं त्यावेळी. युट्यूब वरनं सुद्धा इन्कम होईल या दृष्टिकोनातून युट्यूब चॅनल चालू केला होता, पण त्याला पण तो म्हणजे गॅप पडलेला असा, म्हणजे म्हणावं तसं ग्रो होत नव्हतं ते. कारण युट्यूबला, इन्स्टाला जसं फास्ट आपलं ग्रो होते पेज, तसं युट्यूबला ग्रो करणं फार अवघड आहे आणि ते होत नव्हतं. मग त्या काळात मग लग्न पण झालेलं, मग नंतर मुलगी पण झाली. मग आता बाबा आहे तो आपला इन्कम छोट्या गोष्टीतनं काय होत नाही, तर मग आपण जॉब करूया कुठंतरी. त्याआधी सुद्धा मी एकदा बँकेतली नोकरी सोडून युट्यूब करत होतो, परत त्यानंतर परत बँकेत शिफ्ट झालो लग्न झाल्यानंतर, आणि मग ते परत मला ते धाडस होईना की जॉब आता सोडावा आणि सगळं करावं. कदाचित आज डबल फॉलोअर्स असते, मी ते नसतं केलं, पण ते कसं ते एक सिच्युएशन असते ना अवघड. मग त्यावेळी घरातल्यानी मम्मीने मला सांगितले की बाबा तुला मी 1 वर्षभर जास्तीत जास्त सपोर्ट करेन. ओके. म्हणजे वेळ काय करायचं ते कर, मी जास्तीत जास्त तुला 1 वर्ष सपोर्ट करणार, त्याच्यानंतर मी काय तुला करू शकत नाही मी सपोर्ट. ओके. मग मी धाडसानं घेतला निर्णय. लकीली माझं फेसबुक पण त्याच वेळी मॉनिटाईज झालं, पेमेंट यायला सुरू झालं. पगारा एवढं नव्हतं येत, अगदी पगाराच्या 25% येत होतं, पण ठीक होतं, मी त्यातनं सर्व्हाइव्ह करू शकत होतो. अच्छा. मग लकीली पेड प्रमोशन वगैरे मिळायला लागली, मग त्यातनं ते होत गेले व्यवस्थित. युट्यूब सुद्धा व्यवस्थित आता सेट झाले, त्यामुळं आता तू तर फुल टाइम करतोस प्रमोशन्स, म्हणजे तुझे युट्यूब वरती सुद्धा 1,73,000 सबस्क्रायबर आहेत, रेव्हेन्यू तर ऑब्व्हियसली जनरेट होत आहे. पण काही इन्फ्लुएन्सर असे सुद्धा आहेत जे माझ्या माहितीमध्ये आहेत की जे ऑप्शन बी पण शोधतायत, म्हणजे जे फुल टाइम इंस्टाग्राम करतायत, प्रमोशन्स मिळवत आहेत, तरी सुद्धा त्यांना एक मनामध्ये कुठेतरी भीती आहे की अजून 1 वर्षानंतर 5 वर्षानंतर हे बंद पण पडू शकतं किंवा आणखीन काही होऊ शकतं. टिकटॉक जसं एका रात्रीत बंद झालं, तर दुसरं ऑप्शन शोधतायत. सो ही भीती आहे का इन्फ्लुएन्सर? नाही, ते टिकटॉक ज्यावेळी बंद झालं ना, त्यावेळी त्या इन्फ्लुएन्सरचे डोळे उघडले की बाबा ऑप्शन बी शोधायला पाहिजे. कारण बऱ्याच जणांची पोट त्या टिकटॉकवर चालत होती त्यावेळी, कारण त्यांना प्रमोशन मिळायचे. मग ते एकदमच बंद झाले. त्यानंतर मग असं वाटलं बाकीच्या क्रिएटरना किंवा त्यांना सुद्धा की बाबा आपण हे करत आपल्याकडे दुसरा काहीतरी एखादा छोटा व्यवसाय तरी पाहिजे, कशातून तरी अर्निंग सोर्स पाहिजे. मी पण तसा विचार करतोय आणि केलाच पाहिजे, कारण काही गोष्टी कशा आहेत, आता इंस्टाग्राम US मध्ये मॉनिटाईज आहे, तिकडून पैसे मिळतात, पण इंडियात मिळतात का? नाहीत मिळत. म्हणजे इंडियातल्या लोकांना पैसे द्यायचीच गरज नाही, एवढी स्वतःहून क्रिएशन करतात कंटेंट. म्हणजे प्रत्येक गल्लीतनं एक क्रिएटर निर्माण व्हायला लागलाय. मग त्या कंपन्या मोठ्या सुद्धा त्या विचार करतात की उगाच जर होतच तर कशाला पैसे द्यायला. ओके. तर ते मॉनिटायझेशन म्हणजे आपल्याला एक प्रेरणा असते ती त्यांच्याकडून, ते काय प्रेरणा द्यायचीच गरज नाही. एखादा व्यक्ती फेमस होतोय तर त्यात दुसऱ्या
चार मित्रांना ऑटोमॅटिक वाटते की आपण कंटेंट क्रिएटर व्हावं. असे भरपूर ग्रुप्स आहेत त्यांना, त्यामुळं ते काही होऊ शोधायला शकते, पाहिजे. बी शोधायला पाहिजे. ओके. आणि आपल्या पॉडकास्टचा जो एक शेवटचा सेगमेंट आहे, आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जर का तुला फोन करायची संधी मिळाली तर तू काय महाराजांची बोलशील? म्हणजे हे फारच भीतीदायक आणि भयानक प्रश्न आहे म्हटला तरी चालेल. आता फॉर एक्झाम्पल आलाय फोन, सुरुवातीला भेटल्यानंतर हेच म्हणेन की भेटणं म्हणजे तर ते आता भरून येतं ऍक्च्युली. महाराज आमची खरं तर लायकी नाही तुमच्या समोर उभारण्याची. कारण इतिहासात आम्ही शाळेत जे काही इतिहास शिकलो, तुमच्याबद्दल जे काय ऐकलं वाचलं, ते फार थोडंच वाचलं असं म्हणायला काही हरकत नाही. अजून पूर्ण तुमच्याबद्दल जाणूनच घेतलं नाही आम्ही. जरी थोड्या जरी गोष्टी कळाल्या तर आम्ही तसं वागण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आसपास पण कोणी वागताना तसं दिसत नाही. म्हणजे आता तुम्हाला समोर इमॅजिन केल्यानंतर मला भरून येते, पण इथून बाजूला गेल्यानंतर परत आमचं रोजचं तेच सुरू होणार आहे. आत्ताच्या कलियुगात जे काय चालू आहे तेच चालू होणार आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की जास्तीत जास्त तुमच्या विचारांना मनात घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा इथून पुढे प्रयत्न करेन. अगदीच. आणि हाच विचार घेऊन सह्याद्री संवाद सुद्धा पुढं वाटचाल करत आहे. आणि या वाटचालीमध्ये तू आम्हाला भेटलास आणि या विशिष्ट क्षेत्राबद्दल तू आम्हाला माहिती दिलीस, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तू वेळात वेळ काढून आलास त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा सह्याद्री संवादला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर रोहित खोत हे युट्यूब चॅनेल सोबतच इंस्टाग्राम पेज सुद्धा नक्की फॉलो करा. आणि परत एकदा मी धन्यवाद देऊ इच्छितो आपले व्हेन्यू पार्टनर हॉटेल वृषाली एक्झिक्युटिव्ह कोल्हापूर. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.